एक काम सांगायचं 100 काम करायची की नाही. जिलेबी गरम गरम. मिसळ आहे. मिसळ खायला आमच्या घरावर एवढं सगळं ठेवलंय. आमचं पप्पा म्हणायला लागलं ऑफिसमध्ये नाश्ता काय असेल ते देऊया म्हणून मी काम करते. आम्हाला काय करणार नाही सा. हिशोब नको पैसे द्या. हिशोब द्या. हिशोब नको पैसे द्या. अहो उठा हो. व्हिडिओ चालू आहे. त्यातनं काहीतरी दिसायला लागले असं दिसून द्यायचं. माझ्याकडे डुप्लिकेट चालतंय मला. हे डुप्लिकेट चालतंय आम्हाला. हे बघा आमचे शेफ बघताय. पप्पा आमचे शेफ आहे. खाल्ले तुपातले. पप्पा आमचा नुसता मिस करत आहे आणि म्हणतात मी आलो म्हणून बरं झाली. कडक कसला आलाय कोण केलंय शेवटी मी. मिसळ कधी मराठीमध्ये लिहायला शिक्षण नाही झालं. मिसळ मी तुम्हाला पूजा दाखवतो. हे बघा आमचा गणपती बाप्पा मम्मीने केला पूजा सगळी. हे बघा आम्ही हे देवीला नवीन आणले ह्या वर्षी. आणि हा आमचा कुठनं काढले सर हे कपडे नवीन. शुभम पण नवीन. हे कागद आहे. हे ओके हात लाव. कागद आहे. स्टारचा कपडा आहे महागाचा. कवाचा आहे. गेल्या 2 वर्ष मागचा आहे. आता म्हण की जरवला घेतलेला आता विचार त्याला शुभमला. होय तू काम करतेस की आमच्या घरातलं. काय चांगलं मी केलं हे. पुढच्या वर्षी माझा करलं. वो कसला आणलाय बघा. या वगैरे आणशील रे. व्हिडिओ काढाले. व्हिडिओ नंतर मोबाईल मध्ये जाऊन बघ. आणि काय पाहिजे नंतर जाऊ नक्की मोबाईल मध्ये. युट्यूबला नाही आहे. इंस्टाग्राम आहे. मग इंस्टाग्राम पण आहे बघ. फायनली मी अक्का मिसळ खाणार आहे. मस्त आहे. आमच्यात शस्त्रपूजा. हाय आमचा कारखाना. व्हाईट शर्ट छान दिसतोय पप्पा तुम्हाला. खरंच मला सगळेच कपडे चांगले दिसतात. असा अजिबात गैरसमज आहे तुमचा. घोर गैरसमज आहे. फक्त व्हाईटच छान दिसतोय तुम्हाला. सगळेच हे एवढं सगळं बघा. घड्याळ बिड्याळ काय चप्पल. हे मम्मीचे आमच्या पप्पानं काय विचारलं कारण तिसरंच काहीतरी बोलत आमचा पप्पा. वास एवढा भारी यायला लागलाय. आणि सांजा असा शिरा. चॉकलेट शिरा आहे. चॉकलेट आहे. आमटी आहे. भाजी वांग्याची भाजी. वांग्याची भाजी सगळ्यात भारी. दालचा एक नंबर झालाय बघ. महाप्रसादात वांग्याची भाजी आणि भात कडक. झोपून उठून मी रांगोळी काढले. आणि तुम्हाला जर हे पाहिजे असेल ना गाडी सर्व्हिसिंग करून मिळेल. टॉप क्लासचे कपडे घालून गाडी सर्व्हिस करून मिळेल. इकडे की जरा दाखव बघू. 150 रुपये दे का. चल निकल. काय काल मार खाल्ला की त्याचा परिणाम आहे. तुला असलं वच करू लागेल त्याला. आता मी ड्रेस डिसाईड करायला आलोय. आणि आता साडी नेसा म्हणा. लहानपणी साडी नेसतो म्हटलं तेव्हा नेसून एक तर सांगतो अख्ख्या गल्लीतल्या पोरी साड्या नेसून द्यायचं काय. आमच्या बाबाला आणि आमच्या आईला काय व्हायचं काय माहिती. साड्या नेसून द्यायचं म्हणा. लग्न झाल्यानंतर साडी नेसायचं. आता फ्रॉक घाल. आता डायरेक्ट तुम्हाला आवरून लुक दाखवतो. आवरून तोंडात हसरी करणारे. सोनं घालायचं आज. सोनं टाळ्या वाजवा सत्कार करा. पुढे एक रे रेडी. मी काय मेकअप ड्रेस घालते. मला हाच कम्फर्टेबल वाटते आणि मला आवडतोय. सो खरं सोनं ठेवल्या आणि माझं हे सोनी घ्यायला लागल्या. असं पाहिजे आजीची माया. सोने घे सोन्यासारखं राहा. आणि मला तेवढं जो पेन्शन आहे त्या 15,000 मधले 1,000 रुपये दे. सोनं घे सोन्यासारखी राहा. माझ्या सगळं भांडू नको. माझ्या पाया पण आले बघा.
सोनं द्या मावशी मला. ते घ्या मावशी. सोनं घ्या. सोन्यासारखं राहा. हातात तेच असते काय मी असं सोनं घे. सोन्यासारखं राहा. वाळ सोनं सांडू नको. मार भांडू नको. माझं जरा काम आहे. जरा अभ्यास करा 12वीला. सोनं घे सोन्यासारखं राहा. ओके सोनं घे सोन्यासारखं राहणार मी आणि अभ्यासात मार्क चांगले पाहा. मला काय तर फालतू समोर आहे. आय नो व्हेरी वेल अबाउट. सोनं घे पहिला पगार आणून दे. अरे भाऊ एसी घेतला की 40,000 रुपयाची. माझं वेगळं देतो बाई सोनं. ते म्हणून माझं दिलो. सोनं घे सोन्यासारखं राहा. जरा चांगली बुद्धी देव घालू दे. जरा चिडचिडपणा कमी कर. माणसात राहा. राक्षसावरी वागू नको. आज राक्षसाचं हे तू जरा चांगलं हे कर. तुझं राक्षस आहे की नाही असं त्यात जळून मरू दे. माझं सोनं घे. एवढी क्यूट दिसत तेवढी सोनं घे सोन्यासारखं राहा. जरा युट्यूब कमी बघ. म्हातारी व्हायला लागलीस. असं दे की जरा छान वाटतं जरा वेगवेगळं काहीतरी बघायला मिळतं. रोज नवीन असते आमचं. दिशाच बदलत्या. सकाळ उठा रे हेत होतं युट्यूब. सोनं घ्या सोन्यासारखं राहावा आणि माझ्या बरोबर प्रेमानं वागा. मोबाईल जास्त बघू नका मॅडम. युट्यूब मोस्ट. हा युट्यूब बघू नका मॅडम. प्लीज. आणि आम्हाला व्हॉट्सअपला लिंक पाठवू नका काही. हे असं करा तसं करा असं केलं ठरवून येतो प्लीज. तरी ब्लॉक करून टाकणार. सोनं घे सोन्यासारखं राहा आणि जरा जरा असं गोड बोलत राहा आणि जरा झोप कमी कर आणि चिडचिड कमी कर. असं नाक फुगून बघायचं कमी कर प्लीज प्लीज. आणि भांडलं तर नाही 4 दिवस बोलत नाही. कमी करते. तूच करतेस असं. तूच करतेस. 4 दिवस नाही तू आठवडाभर बोलत नाहीस. शिवा हे महा अगं तिच्याकडनं घे की. बहुमताने विजय करा. पाया पडा खाली वाका जरा. अरे वा. आणि जरा माझ्या पण पड पाया लक्ष्मीच्या घरातल्या. तुझ्या पाया पडले की शिवाय देऊन देऊन. काय शिव्या कोल्हापूरची पोरगी आहे मी आली गेली ओ माय गॉड असं मला बोलून नाही. तुला द्यायचंय. चला या त्या तर आम्ही आता घराघरात वाटायला जाणार आहे. बिझी अध्यक्ष मंडळाच्या अध्यक्षांना आम्हाला भेटायला वेळ मिळालाय काहीच. मंडळाचे अध्यक्ष आहेत. पुढच्या वर्षी स्पॉन्सरशिप कोण करणार असेल इंटरेस्टेड असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. काय काम नाही माझ्या पडा सगळं भांडू नकोस. काय नसते तेवढंच असते. तेलगुळला असते सगळं. आता काय सांगायचं नाही. असते आता पण असते तेलगुळ. सोन्यासारखं हा चिंगूस आहे किती 2 पानं दिल्या 2. हे पिशवी घाल का तिच्यात. आवा नको ग सांडायला ग दीदी. घरात सोनं भरपूर येते. सोनं घे सोन्यासारखं राहा. माझं सोनं सांडू नको. मार भांडू नको. आणि जरा पुढच्या वर्षी मंडळाचा अध्यक्षपणा कमी कर. पुढे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये करायचं कमी कर आणि गोष्टी अंगडी यायचं कमी कर. आज बघा 2 ब्लॉग. लोक म्हणणार दोघी पण सेमच लागतात. काय बघायचं ना हिच्या ब्लॉग मध्ये हिच्या ब्लॉग मध्ये ती. पण आमचं वेगवेगळं. आमची मम्मी काय म्हणाला सांग तुझ्या मेघीची भांडण झालं ब्लॉग का टाकला किती. काय झालं माहिती काय एका मॅमचं लेक्चर झालं होतं. हा त्यांचं कसं होतं फ्रायडेला शेवटच्या 15 मिनिटात तर कधी चौघांना पुढे जाऊन स्टेज डेअरिंग वाढावं म्हणून काहीतरी एक कुठला पण सब्जेक्टवर बोलायचं इंग्लिशमध्ये ते पण. आणि निकीला पहिला विचारलं दिव्या म्हणली काय आणि मी असं हिला विचारलं मी डिस्कशन करा असं म्हणलो काय निकी हा दिव्या तोपर्यंत येस डिअर म्हणली मॅडम. मॅडम येस डिअर म्हणली तर काय डिअर मॅडम काय सांगू म्हणलं मॅडम नमस्कार म्हणलं मॅडम घेतो म्हणलं घ्या नाव. आणि नंतर मी मुंबईला जाणार आहे आणि नाही मी एकटीच तर उद्या जाऊन तिथं आब्रू काढून घेणार आहे एवढाच विषय. मग गाडीमधनं मला पडते येणारच काय नाही. अगं हिला बोलवायचं ही अशी कुठं ही तुझी अशी संकटात हात देणारी मैत्रीण आहे. ही संकट वाढवून ठेवतं माझं. संकट वाढलं माझं पप्पाचं पण होते बघा. पप्पा लय